नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 93 आहे। या ठिकाणी आपण टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्नवर आधारित अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच तुम्हाला या ठिकाणी पाहत आहोत। ओके, मग आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा तर ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात असं आपल्या या ठिकाणी विचारलेलं आहे। ऑप्शन काय दिलेत पहा, पक्षी, प्राणी, फुले आणि फळे। टीसीएसने विचारलेला सरळ विचारलेला एक प्रश्न आहे। मग ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर यामध्ये पक्ष्यांचा अभ्यास केला जातो। म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हटलं जातं तर ऑर्निथॉलॉजी असं म्हटलं जातं। मग या ठिकाणी तुम्हाला बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। वनस्पतीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात, बॉटनी म्हणतात। प्राण्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात, झुलॉजी म्हणतात। फुलांचा जो शास्त्र अभ्यास करतं त्या शास्त्राला फ्लॉरिकल्चर असं म्हटलं जातं। त्याचबरोबर कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास एंटेमोलॉजी असं म्हटलं जातं। याच्यावरती सुद्धा टीसीएसने प्रश्न विचारलेला आहे की कीटकांचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, हे सगळे गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। परीक्षेच्या दृष्टीने काय अतिशय महत्त्वपूर्ण अशा आहेत। ओके, पुढचा प्रश्न पाहू आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे। काय विचारलंय, खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग ऑप्शन काय दिलेत पहा, कैगा, तारापूर, काकरापारा आणि रायपूर। मग या ठिकाणी रायपूर हे काय आहे, अणुविद्युत प्रकल्पाचं ठिकाण नाही आहे। मग या ठिकाणी पहा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न विचारला जातो कैगा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे। मग हे कैगा कोणत्या राज्यामध्ये आहे, कर्नाटक राज्यामध्ये आहे। तारापूर कुठे, तारापूर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। त्याचबरोबर काकरापारा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे याच्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला होता। मग कोणत्या राज्यामध्ये आहे तर काकरापारा अणुविद्युत प्रकल्प हा गुजरात राज्यामध्ये आहे। त्याचबरोबर प्रश्न विचारला जातो की भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे। मग भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे तर तो तारापूर आहे। आणि हा तारापूर महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याच्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न आलेला आहे। मग तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर तो पालघर जिल्ह्यामध्ये आहे। त्याचबरोबर या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की भारतामधील सर्वाधिक क्षमतेचा अणुविद्युत प्रकल्प कोणता असं या ठिकाणी विचारलं जातं। मग भारतातील सर्वाधिक क्षमतेचा अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे तर तो आहे कुडानुकुलम। हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे याच्यावरती वेगळा प्रश्न विचारला जातो की कुडानुकुलम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर हा तामिळनाडू राज्यातील काय आहे प्रकल्प आहे। त्याचबरोबर जैतापूर अणुविद्युत प्रकल्प याच्यावरती वाद चालू आहे। हा नियोजित अणुविद्युत प्रकल्प आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे तर रत्नागिरी या ठिकाणी। आणि जर हा प्रकल्प पूर्णत्वास गेला तर हा भारतामधील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प असेल। ओके, त्याची क्षमता किती आहे पहा, 9900 मेगावॅट एवढी प्रचंड क्षमतेचा हा अणुविद्युत प्रकल्प आहे। परंतु आता पूर्णत्वास कधी जातोय हे मीही सांगू शकत नाही आणि तुम्हीही सांगू शकत नाही। ओके, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो छोटीशी परंतु एक अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रामधील एकमेव महाराष्ट्रामधील सर्वात दर्जेदार अशी आपली काय आहे टेस्ट सिरीज आहे। ओके, मग या ठिकाणी तुम्हाला काय भेटेल पहा तर तुम्हाला याच्यामध्ये एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील। त्याचबरोबर फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। त्या सुद्धा कशा तर आन्सर की सहित म्हणजे उत्तरासहित तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नपत्रिका दिल्या जातील। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तलाठी भरतीसाठी अतिशय आयएमपी अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। या नोट्स मित्रांनो एवढ्या आयएमपी आहेत की तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही तलाठी भरतीमध्ये 180+ मार्क घेऊ शकता। म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुमचं काय होऊ शकतं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं, एवढ्या दर्जेदार आपल्या या नोट्स आहेत। ओके, मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स आहेत पहा, मराठी विषयाच्या आहेत, इंग्रजी विषयाच्या आहेत, त्याचबरोबर गणित व बुद्धिमत्ताच्या नोट्स आहेत, इतिहास विषयाच्या आहेत, भूगोल विषयाच्या आहेत, राज्यशास्त्राच्या आहेत, विज्ञानच्या आहेत आणि अर्थशास्त्राच्या सुद्धा या ठिकाणी नोट्स आहेत। म्हणजेच या ठिकाणी तुमचं संपूर्ण जीके आपण काय करतो याच्या माध्यमातून कव्हर करीत आहोत। ओके, मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो तर फक्त 150 रुपये किंमत आहे।
परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली मित्रांनो, तर ही तुम्हाला फक्त ऑफरमध्ये काय होणार आहे, फक्त आणि फक्त 99 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर गुगल पे असेल, फोनपे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30. तुम्हाला या नंबरवरती काय करायचं आहे, 99 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे 99 रुपये पाठवले त्याचा काय करायचं आहे, एक स्क्रीनशॉट काढायचा आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, व्हॉट्सअपला आपल्याला शेअर करायचा. व्हॉट्सअपला आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. हाच नंबर आपला काय आहे, व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रीनशॉट टाकून द्यायचा आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते असं विचारले. कशासाठी, चिकूसाठी. आता प्रश्न सोपा आहे परंतु परीक्षेमध्ये विचारला होता. मग चिकूसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते पहा, तर घोलवडचे चिकू काय आहेत या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. राजेवाडी कशासाठी प्रसिद्ध आहे, याच्यावरती वेगळा प्रश्न विचारला जातो. मग राजेवाडीचं काय प्रसिद्ध आहे, तर राजेवाडीचे अंजीर प्रसिद्ध आहेत. आणि महाबळेश्वरचं काय प्रसिद्ध आहे, तर महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे. हे लक्षात ठेवा. ओके. मग त्याचबरोबर घोलवड बरोबरच पहा ठाणे, डहाणू आणि पालघर हे सुद्धा काय चिकूसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर संत्रीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे, तर नागपूरची संत्री. द्राक्षे, नाशिकचे द्राक्षे प्रसिद्ध आहेत. अलिबागचे कलिंगड प्रसिद्ध आहेत. आणि श्रीरामपूरची मोसंबी प्रसिद्ध आहे. जळगावची केळी प्रसिद्ध आहे. आणि दौलताबादची सीताफळ प्रसिद्ध आहेत. ओके. या गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्याच्यावरती तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. पुढचा प्रश्न आहे 4 नंबर. काय विचारलंय पहा, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो. कोणता जिल्हा, पांढरे सोने पिकवणारा. पांढरे सोने म्हणजेच काय, तर कापूस. मग कापूस पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास म्हटलं जातं असं आपल्या ठिकाणी विचारलेलं आहे. मग यापैकी यवतमाळ या जिल्ह्यास काय म्हटलं जातं, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असं म्हटलं जातं. मग बाकीच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. तांदूळाचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात, तर तांदूळाचे कोठार रायगडला म्हणतात. ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात, सोलापूरला म्हणतात. संत्र्यांचा जिल्हा नागपूरला म्हणतात. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. त्याचबरोबर दुधातोपांचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हणतात, धुळेला म्हणतात. द्राक्षांचा जिल्हा नाशिक जिल्ह्याला म्हणतात. पुढचा प्रश्न पहा 5 नंबर. पहा या ठिकाणी जगाच्या भूगोलावरती सुद्धा TCSने प्रश्न विचारलेला आहे. ओके. काय विचारलंय, कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडात आहे. ऑप्शन काय दिलेत, ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप आणि आफ्रिका. तर यापैकी ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये काय आहे, कुकची सामुद्रधुनी आहे. ओके. मग ही जी सामुद्रधुनी आहे, कुकची सामुद्रधुनी, प्रश्न विचारला जातो की कुकची सामुद्रधुनी कोणत्या देशाला उत्तर दक्षिण अशी विभागते. मग कोणत्या देशाला, तर ती न्यूझीलंड या देशाला काय करते, उत्तर दक्षिण किंवा दक्षिण उत्तर अशी काय करते, विभागते. कोणती सामुद्रधुनी, कुकची सामुद्रधुनी. ओके. मग या ठिकाणी या सामुद्रधुनीला कुकची सामुद्रधुनी असं का म्हटलं जातं, तर ही जेम्स कुक या खलाशाने काय केली होती, ती पार केली होती. कधी, 1770 मध्ये. तेव्हापासून या खाडीस काय म्हटलं जातं, सामुद्रधुनीस काय म्हटलं जातं, तर कुकची सामुद्रधुनी असं म्हटलं जातं. ओके. मग अजून एका सामुद्रधुनी प्रश्न विचारला जातो, ती म्हणजे पाल्कची सामुद्रधुनी. प्रश्न विचारला जातो की पाल्कची सामुद्रधुनी कोणत्या 2 देशादरम्यान आहे. मग ही भारत व श्रीलंका या 2 देशांच्या दरम्यान ही काय आहे, सामुद्रधुनी आहे. त्याचबरोबर बेरिंगची सामुद्रधुनी, हिच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न विचारलेला आहे. ह्या सगळ्या सामुद्रधुनी मित्रांनो किंवा खाडी काय आहेत, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहेत. मग ही बेरिंगची सामुद्रधुनी कोणाच्या दरम्यान आहे, तर ही रशिया व अमेरिकेच्या दरम्यान आहे. त्याचबरोबर थोडं वरती सरकवतो म्हणजे तुम्हाला दिसल, इंग्लिश खाडी जी आहे किंवा इंग्लिश सामुद्रधुनी, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग ही कोणाच्या दरम्यान आहे, इंग्लंड व फ्रान्स यांच्या दरम्यान आहे. आणि क्रिक खाडी, काय क्रिक खाडी कुठे, भारत व पाकिस्तान दरम्यान आहे. पुढचा प्रश्न 6 नंबर. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली असं विचारलंय. ऑप्शन काय दिलेत, स्वामी रामानंद तीर्थ, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर TB कुन्हा आणि यापैकी नाही. मग हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली होती, तर ती स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली होती. आणि ही स्थापना कधी केली होती पहा, 29 जून 1938. 1938 काय करायचं तुम्हाला, अतिशय IMP आहे, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. ओके. त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे, तर ते नांदेड या ठिकाणी आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ कुठे आहे, नांदेड या ठिकाणी आहे. त्याची स्थापना कधीची आहे, 1994 ची आहे. याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो.
पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 7 आहे. ऑल इंडिया रेडिओची स्थापना डॅश डॅश साली झाली. ऑल इंडिया रेडिओची स्थापना कधी झाली असं विचारलं. मग ही स्थापना कधी झाली होती, तर ही 1936 साली ऑल इंडिया रेडिओची स्थापना झाली आहे. त्याचबरोबर प्रश्न विचारला जातो आपल्याला की दूरदर्शनची सुरुवात कधी झाली. मग कधी झाली, तर ती 1959 ला झाली. आणि कोठून झाली, तर ती दिल्ली या ठिकाणाहून झाली, किंवा दिल्ली या ठिकाणी दूरदर्शनची सुरुवात काय झाली, सर्वप्रथम झाली. त्याचबरोबर भारतामध्ये टेलिफोनची सुरुवात कधी झाली असाही प्रश्न विचारला जातो. मग टेलिफोनची सुरुवात कधी झाली होती, 1882 साली टेलिफोनची सुरुवात झाली होती. आणि सगळ्यात IMP प्रश्न विचारला जातो तो म्हणजे भारतात इंटरनेटची सुरुवात कधी झाली. मग भारतामध्ये इंटरनेटची सुरुवात कधी झाली होती, 15 ऑगस्ट 1994 रोजी काय झाली होती, 1995, 15 ऑगस्ट 1995 ला भारतामध्ये काय झाली होती, इंटरनेटची सुरुवात झाली होती. खूप महत्वाचं आहे, याच्यावरती तुम्हाला 100% परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, पुढचा प्रश्न पाहू. 8 नंबर. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे. पश्चिम वाहिनी नदी, पूर्व वाहिनी नदी, याच्यावरती खूप प्रश्न विचारले जात आहेत. मग ऑप्शन काय दिलेत, गोदावरी, तापी, भीमा आणि कृष्णा. तर यापैकी तापी ही नदी काय आहे मित्रांनो, पश्चिम वाहिनी नदी आहे. मग तुम्हाला पश्चिम वाहिनी नद्या आणि पूर्व वाहिनी नद्या याच्यामधला फरक लक्षात ठेवायचा आहे. पूर्व वाहिनी नद्या काय होतात, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. आणि पश्चिम वाहिनी नद्या काय होतात, या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. हा यांच्यामध्ये फरक आहे. काय, पूर्व वाहिनी नदी काय होते, पूर्वेकडून कुणीकडे वाहते, पश्चिमेकडे वाहते. आणि पश्चिम वाहिनी नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. ओके, त्याचबरोबर पूर्व वाहिनी नद्या कुठे जाऊन मिळतात, तर या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. आणि पश्चिम वाहिनी नद्या कुठे जाऊन मिळतात, तर त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. हे दोन फरक तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर मग महाराष्ट्रातील प्रमुख पूर्ववाहिनी नद्या कोणत्या आहेत, तर ती गोदावरी, भीमा आणि कृष्णा आहेत. आणि पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत पहा, नर्मदा, तापी आणि कोकणातील संपूर्ण नद्या. मग कोकणामध्ये कोणकोणत्या नद्या आहेत तुम्हाला माहिती आहे, वैतरणा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल, या काय कोकणातील महत्त्वाच्या नद्या आहेत. आणि या कोकणातील सगळ्या नद्या कोणत्या आहेत, तर त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9 आहे. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही असा प्रश्न विचारलाय. कुठे विचारला होता प्रश्न हा, PMC महानगरपालिका, पुणे महानगरपालिकेला हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन काय दिलेत पहा, फिल्म अँड टेलिव्हिजन संस्था, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि आशियाटिक लायब्ररी. तर यापैकी आशियाटिक लायब्ररी ही जी संस्था आहे ही पुण्यामध्ये नाही. मग ही कोणत्या ठिकाणी आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ही कोणत्या ठिकाणी मित्रांनो, ही मुंबई या ठिकाणी काय आहे, ही संस्था आहे. ओके, त्याचबरोबर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, त्याला काय म्हटलं जातं, NDA म्हटलं जातं पहा, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, ही पुण्यामध्ये कोठे आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. मग पुण्यामध्ये कोठे आहे ती, तर ती खडकवासला या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न आपला 10 नंबर. मराठी भाषेमधील पहिले वृत्तपत्र कोणतं असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिलेत, सुधारक, केसरी, दर्पण आणि मराठा. मग यापैकी मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं, तर ते दर्पण होतं. याची सुरुवात कधी केली होती, 1832 साली दर्पणची सुरुवात केली होती. कोणी केली होती, तर ती बाळशास्त्री जांभेकर. कोणी, बाळशास्त्री जांभेकर यांनी काय केली होती, दर्पणची सुरुवात केली होती. आता या ठिकाणी बाकीचे जे वृत्तपत्र आहेत, आता या ठिकाणी सुधारक आहे. सुधारकची स्थापना कधी केली होती, 1888 ला. कोणी केली होती, आगरकर. याच्यावरती प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे जे केसरी आहे, केसरी आणि हे जे मराठा आहे, या मराठा या दोघांची स्थापना कधी केली होती, 1881 ला केली होती. कोणी केली होती, तर ती लोकमान्य टिळकांनी ही स्थापना केली होती. पहा, लक्षात ठेवा, केसरी आणि मराठाची स्थापना कोणी केली होती, लोकमान्य टिळकांनी. कधी केली होती, 1881 साली. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी एक प्रश्न विचारला जातो आपल्याला की भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते. मग भारतामधील पहिले वृत्तपत्र कोणतं होतं, तर ते होतं बेंगॉल गॅझेट. कधी स्थापना झाली होती याची, 1780 साली. आणि कोणी स्थापना केली होती, तर ती जेम्स ऑगस्टस हिक्की. खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती MPSC ने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे, भारतातील पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे, तर ते आहे बेंगॉल गॅझेट.
कधीचा आहे? 1780 आहे. स्थापना कोणी केली होती? तर ती जेम्स ऑगस्टस हिक्की याने याची स्थापना केली होती. त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणतं असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. आता फरक लक्षात ठेवा, इथं विचारलंय महाराष्ट्रामधील आणि इथं काय विचारलं होतं आपल्याला? मराठी भाषेतील. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. जर मराठी भाषेतील विचारलं तर उत्तर काय येईल आपलं? दर्पण कधी सुरू केलं? 1832 ला. कोणी सुरू केलं? बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं. त्याचबरोबर जर महाराष्ट्रातील पहिलं विचारलं तर त्याचं नाव काय आहे? बॉम्बे हेरॉल्ड. हे काय आहे? महाराष्ट्रातील पहिलं वृत्तपत्र आहे आणि हे कधी सुरू केलं होतं? 1789 रोजी हे काय केलं होतं? सुरू केलं होतं. म्हणजे तुम्हाला या तिन्ही गोष्टी काय करायच्यात? लक्षात ठेवायच्यात. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहेत, अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. पुढचा प्रश्न आहे 11 नंबर. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती, या TCSचा आहे ना, पहिल्या वेळेस जी घटना झाली त्याच्यावरती खूप जोर आहे. मग भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण होते? तर ते होते डॉक्टर धोंडो केशव कर्वे, ज्यांनाच आपण काय म्हणतो? महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणतो. यांना कधी हा भारतरत्न पुरस्कार मिळाला होता? तर तो 1958 साली यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. आणि 1958 हे धोंडो केशव कर्वे यांचं काय होतं? जन्मशताब्दी वर्ष होतं. लक्षात ठेवा, काय? जन्मशताब्दी. मग प्रश्न विचारू शकतात की नाही की कोणत्या समाज सुधारकाला जन्मशताब्दीव्या वर्षी भारतरत्न पुरस्कार मिळाला होता? तर कोणाला? डॉक्टर धोंडो केशव कर्वे. म्हणजे यांचा जन्म कधी झाला होता? तर हा 1858 मध्ये यांचा काय झाला होता? धोंडो केशव कर्वे यांचा जन्म झाला होता. त्याचबरोबर आतापर्यंत किती महाराष्ट्रातील व्यक्तींना भारतरत्न मिळालाय? तर 9 महाराष्ट्रातील व्यक्तीला मिळालाय. शेवटचा कोणाला मिळालाय पहा? तर 2019 साली नानाजी देशमुख यांना काय झालेला आहे? हा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात असं विचारलंय. मग ढगापासून जो कृत्रिम पाऊस पाडला जातो याला काय म्हटलं जातं? तर याला क्लाउड सीडिंग असं म्हटलं जातं. मग याच्यासाठी कशाचा वापर केला जातो पहा? तर सिल्वर आयोडाईडचा या ठिकाणी वापर केला जातो. विमानाच्या साहाय्याने हे काय केलं जातं? ढगावरती फवारलं जातं. ओके. पुढचा प्रश्न आहे 13 नंबर. थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील, इथं डॅश डॅश पाहिजे, भारतातील डॅश डॅश राज्याच्या किनाऱ्यावर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे, किंवा भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावरती आहे असं विचारलंय. कोणतं? थुंबा उपग्रह प्रक्षेपण केंद्र विचारलंय. मग हे कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावरती आहे? केरळ राज्याच्या किनाऱ्यावरती आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कुठे आहे? तर हे कुठं आहे? तिरुवनंतपुरम या ठिकाणी आहे. सतीश धवन अंतराळ केंद्र कुठे आहे? ते श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे. अंतराळ अनुप्रयोग केंद्र, आता हे मराठी नाव तुमच्या लक्षात येणार नाही, याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं पहा? स्पेस ॲप्लिकेशन सेंटर. हे जर तुम्ही पाहिलं तर मग तुमच्या लक्षात येईल की स्पेस ॲप्लिकेशन सेंटर कुठे आहे? अहमदाबाद या ठिकाणी आहे. ओके. आणि राष्ट्रीय दूरस्थ संवेदन केंद्र कुठे आहे? तर ते हैदराबाद या ठिकाणी आहे. इस्रोचं मुख्यालय कुठे आहे? बेंगळुरू या ठिकाणी आहे. इस्रोची स्थापना कधीची आहे? तर ती आहे 15 ऑगस्ट 1969. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. ओके. पुढचा प्रश्न 14 नंबर. डॅश उल्हास नदीची उपनदी नाही असं विचारलंय. ऑप्शन काय दिलेत? काळू, भातसा, सावित्री आणि पोशीर. यापैकी सावित्री ही नदी काय? उल्हास नदीची उपनदी नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. मग उल्हास नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? काळू आहे, भातसा आहे आणि पोशीर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 15 नंबर. धरमतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखामध्ये आहे? धरमतरची खाडी आंबा नदीच्या काय? मुखामध्ये आहे. त्याचबरोबर 16 नंबरचा प्रश्न काय विचारलाय पहा? भीमा व गोदावरी नद्यांची खोरे डॅश डॅश डोंगर रांगामुळे काय विभागली आहेत? ऑप्शन काय दिलेत? बालाघाट, महादेव, सातपुडा आणि अजिंठा डोंगर रांगा. मग याचं योग्य उत्तर आहे बालाघाट डोंगर रांगामुळे काय झाली आहेत? भीमा व गोदावरी नद्यांची खोरी विभागली आहेत. मग लक्षात ठेवायचं बालाघाट काय? हरिश्चंद्र बालाघाट ही डोंगर रांग आहे. कोणती? हरिश्चंद्र बालाघाट. या हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेच्या उत्तरेला कोणती आहे? गोदावरी नदी आहे. आणि दक्षिणेला कोणती नदी आहे? तर भीमा नदी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी इथं पण प्रश्न विचारला जातो की शंभू महादेव डोंगर रांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? मग कोणत्या? तर या ठिकाणी भीमा आणि कृष्णा. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर सातपुडा पर्वतामुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली असं विचारलं जातं?
मग नर्मदा आणि तापी. आता हे लक्षात घ्या, जी नदीचं नाव वरती लिहिलंय ती काय आहे, त्या डोंगररांगेच्या म्हणा त्या पर्वताच्या उत्तरेला आहे. जे नाव खाली लिहिलंय ती कुठे आहे, दक्षिण बाजूला आहे. सातमाळा अजिंठा डोंगररांगामुळे तापी आणि गोदावरी. खूप महत्वाचं आहे, हे कोणत्या डोंगररांगामुळे कोणती नदी खोरं वेगळं झालेलं आहे हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. वारंवार याच्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग लक्षात ठेवायचं, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे गोदावरी आणि भीमा नदीची खोरे वेगळी झाली आहेत. शंभू महादेव डोंगररांगामुळे भीमा आणि कृष्णा नदीची खोरे वेगळी झाली आहेत. सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा आणि तापी नदीची खोरे वेगळी झाली आहेत. आणि सातमाळा अजिंठा डोंगररांगामुळे तापी आणि गोदावरी नद्यांची खोरी काय झाली आहेत, वेगळी झाली आहेत. ओके, पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली, किती वेळेस रिपीट झालाय हा प्रश्न. महाराष्ट्रामधील सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती आहे, गोदावरी आहे. आणि जर प्रश्न आला की भारतामधील सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती आहे, तर भारतातील सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती आहे, तर ती गंगा आहे. आणि गोदावरीचा जर भारताचा विचार केला तर कितवा क्रमांक लागतो, गोदावरीचा दुसरा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न आपला 19 नंबर. 17हून डायरेक्ट 19 गेलं. 18 नंबरचा प्रश्न काय झाला, टाईप करणार राखून मिस झाला. काय विचारलं, 19 नंबर. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर श्री सी.डी. देशमुख हे महाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्यामधील होते. मग सी.डी. देशमुख हे महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामधील होते, रायगड जिल्ह्यामधील होते. आणि यांचं वैशिष्ट्य काय होतं, हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. पहा, तुम्हाला सांगितलं ना, पहिली गोष्ट काय, टीसीएसची खूप आवडती आहे. मग प्रश्न तुम्हाला असा सुद्धा विचारू शकतात की आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते, तर ते कोण होते, सी.डी. देशमुख होते. ओके, मग सी.डी. देशमुख यांचं पूर्ण नाव काय पहा, तर ते आहे चिंतामण द्वारकानाथ देशमुख. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे काय होते पहा, कितवे गव्हर्नर होते, तिसरे गव्हर्नर होते. व मूळ भारतीय वंशाचे काय होते, पहिले गव्हर्नर होते. पहा, त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो की संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबईसह महाराष्ट्र मिळावा यासाठी कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला होता, तर तो कोणी राजीनामा दिला होता, सी.डी. देशमुख यांनीच राजीनामा दिला होता. लक्षात ठेवा. ओके, पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न 20 नंबर. क जीवनसत्वाच्या अभावाने खालीलपैकी कोणता रोग होता असं विचारलंय. ऑप्शन काय दिलेत, स्कर्वी, बेरीबेरी, मुडदूस आणि पेलाग्रा. कोणत्या जीवनसत्वाच्या, तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो, कमेंटमध्ये सांगायचं आहे. सबस्क्राईब करायचं राहिला असेल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून घ्या. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.